आणि आता आढावा घेऊया छत्तीस जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारं कोयना धरण अखेर तुडुंब भरले। कोयना धरणाच्या 6ही वक्र दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। कोयना धरणाचे दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आले असून कोयना नदीत 5079 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ। धरणातील उपयुक्त पाणीसाठा 67.99% पोहोचला। धरणात सध्या 52.12 टीएमसी जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सरासरी 27,582 क्युसेक पाण्याची आवक सुरू। पुणे जिल्ह्यातील डिंबे धरण 100% भरलं। 5000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। गेल्या 24 तासात धरण परिसरात 10 मिलीमीटर पावसाची नोंद। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले। कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता। दरवाजे उघडताच भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणातून 1,35,691 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू। धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस। वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले। 17 दरवाजांमधून 1,27,256 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ। नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे नदी ओढ्यांना पूर। नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ। 8 दिवसांपासून धरणातून गोदावरी नदीपात्रात 4 वक्राकार दरवाजातून 15,655 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। 5000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। मागील 24 तासात 189.4 मिलीमीटर पावसाची नोंद। उजनी धरणातील विसर्गामुळे अक्कलकोटमधील आळगे बंधारा पाण्याखाली। आळगे बंधाऱ्यावरून पाणी आल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद। भीमा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। धुळे तालुक्यातील सोनवद पाटचारीत अखेर पांझरा नदीचं अतिरिक्त पाणी सोडण्यात आलं। धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या पाठपुराव्यानंतर हे पाणी सोडण्यात आलंय। गडचिरोली जिल्ह्यात 3 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे अनेक प्रमुख नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर। जिल्ह्यातील दक्षिण भागात विद्युत आणि दूरध्वनी सेवा अजून 2 दिवसापासून खंडित। सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग पावसामुळे बंद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून माहिती घेतली। भामरागडमधील 700 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी फडणवीसांना ही माहिती दिली। चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। अनेक भागात पाणी साचलं। चंद्रपूर जिल्ह्याला पुढील 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी। मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील चूलबंद नदीला पूर। दांडेगाव मांडळ मार्गावरील पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद। भंडाऱ्याच्या साकोलीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। चूलबंद नदी दुथडी भरून वाहत असल्याने सेंदूरवाफा लवारी मार्गावरील पुलावरून पाणी। गोंदियाच्या मोरगाव वर्जुनी तालुक्यातील वडेगावात वादळाचा फटका। वडेगाव बंधा परिसरात वादळानं 8 जण जखमी। गावातील अनेक घरांवरील छतं आणि पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान। गडचिरोलीमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी युवकाला 18 किलोमीटरची पायपीट करून आरोग्य पथकाने वाचवले। मुसळधार पावसामुळे रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने या पथकाला पायपीट करावी लागली। भामरागड ग्रामीण रुग्णालयात युवकाला उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। विजयदुर्ग ते तेरखोल किनारपट्टी दरम्यान उंच लाटांचा इशारा। 3.2 ते 3.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज। सध्या समुद्र खवळलेल्या स्थितीत असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत। वर्धा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। वर्धा शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी। पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्गात समाधान। ढगाळ वातावरण कायम असल्याने आणखी पावसाची शक्यता। लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस। पावसाअभावी करपलेल्या पिकांना या पावसामुळे जीवदान। गेल्या 8 तासापासून पावसाची रिपरिप सुरू। अमरावती शहरात जोरदार पाऊस। अमरावती शहरासह परिसरात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा। पुढील 2 दिवस अमरावती शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार। अकोला शहरासह जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार। जिल्ह्यात 31 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा।
बेडच्या अंबाजोगाई ते बोधेगाव वाघाळा बसला गळती, बसचा व्हिडिओ व्हायरल, नवीन बस किंवा दुरुस्त बस करून देण्याची प्रवाशांची मागणी। वाशिमच्या मालेगावमधील पांगरी नवघरे गावात पांदण रस्त्याचा प्रश्न 29 वर्षापासून प्रलंबित, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही रस्ता मंजूर न झाल्याने ग्रामस्थांकडून लोकवर्गणीतून पांदण रस्ते तयार। जळगाव शहरातील जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं, वाहनधारकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करण्याची वेळ। या रस्त्यावर पाण्याची निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने वारंवार पाणी साचत आहे। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटात महामार्गाला धोका, रस्ता खचल्याने लोखंडी गर्डर हवेत, मोठ्या दुर्घटनेची भीती। रत्नागिरीतील वेरळमध्ये मुंबई गोवा महामार्गाला तडे, महामार्ग आणि सर्व्हिस रोड खचल्याने वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। रोडच्या कामांच्या दर्जाबाबत वाहन चालकांकडून प्रश्न उपस्थित। मुंबई आग्रा महामार्गावर आर्वी गावालगत सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे वाहतूक कोंडी, 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, महामार्गाचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी। सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शहरासह राष्ट्रीय महामार्गावरील अनेक रस्त्यांची चाळण, पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील लिंबखिंड परिसरात रस्त्यांवर खड्डे पडले, जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ। नांदेड जिल्ह्यात केळीचे दर पडल्याने शेतकरी संकटात, केळीला 4 दिवसांपूर्वी प्रति क्विंटल 3000 रुपयांचा दर होता, मात्र केळीला 1000 ते 1200चा दर मिळत असल्याचं शेतकरी त्यामुळे नाराज आहेत। जिल्हा केळी दर निश्चिती समिती गठीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली, गडावर पायी जाणाऱ्या मार्गाचा काही भाग खचल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। स्थानिकांच्या मदतीने दरड हटवून मार्ग पूर्ववत करण्याचं काम सुरू। रायगडच्या नेरळमधील अंगणवाडी शाळा क्रमांक 1 ची दुरावस्था झाली, वर्गखोल्या गळत असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेकडे त्यांनी पाठ फिरवली। तुटलेल्या खिडक्या आणि दरवाजांमुळे चिमुकल्यांचा सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झालाय। रायगडच्या महाड नगर परिषद शाळा क्रमांक 5 आणि 6 परिसरातील दयनीय अवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। चिखल आणि खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास, पालकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी। पनवेल महापालिका आणि रायगड जिल्हा परिषदेच्या वादात 51 शाळांचं हस्तांतरण रखडलं, जीर्ण इमारती, तडे गेलेल्या भिंती, उडालेले पत्रे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर, पालकांचा संताप, तातडीने दुरुस्ती व हस्तांतरणाची मागणी। नाशिकच्या इगतपुरीतील भावलवाडीत शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओहोळाच्या पाण्यातून प्रवास, यावर उपाययोजना करण्याची कष्टकरी संघटनेची मागणी। परंडा तालुक्यातील सोनारी जिल्हा परिषद शाळेला कुलूप, रिक्त पदं भरण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ उद्यापासून धाराशिव जिल्हा परिषदमध्ये ठिय्या आंदोलन करणार। नांदेडच्या किनवटमधील किंचली गावात पुराच्या पाण्यात 32 वर्षीय तरुण वाहून गेला, 12 तास उलटूनही तरुण अद्याप बेपत्ता। पुरामुळे पांगरपहाड, आनबोरी गावांचा संपर्क तुटला। नाशिकच्या येवला शहरात 3 दिवसाआड पाणी पुरवठा, पाणी साठ्यात सुधारणा होत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार। जळगाव जिल्ह्यात 2000 लाडक्या बहिणींचा लाडकी बहिणी योजनेचा लाभ नाकारला, ऐन एकावेळी एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेण्याचं शासकीय धोरण असल्याने या महिलांचा हा निर्णय झालाय। नाशिकमध्ये महापौर दालनात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन, शिंदेची सेना आंदोलन करत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं। नाशिक महापालिकेत दोन्ही सेनेचे नगरसेवक आमने सामने, पालिकेत खड्ड्यांच्या मुद्द्यावरून नगरसेवक आक्रमक। पुण्यातील शिक्षण मंडळाच्या कार्यालयात शिवसेनेचं आंदोलन, शिक्षण खात्यातून फाईल गायब झाल्याचा आरोप, नाना भानगिरे यांचं शिक्षण मंडळात आंदोलन। नागपुरात आरक्षण हटाव या मागणीसाठी आंदोलन, आरक्षण हटाव समितीच्या वतीने नागपुरात रॅलीचं आयोजन। आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातून वाशीच्या तहसीलदारांना फोन, मतदारसंघातील महसूल मंडळ विम्यापासून वगळल्याने सावंतांचा संताप, मतदारसंघातील 7 महसूल मंडळं पीक विम्यातून वगळल्याने शेतकरी संतप्त, पीक विम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची शेतकऱ्यांची मागणी। संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी निवडणूक लढवताना टॅक्सबाबतची माहिती लपवली, खताळ यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी। बाळासाहेब थोरात यांच्याकडून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल, तर थोरात यांची याचिका फेटाळण्याची खताळांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली। सोलापूर विद्यापीठात राज्यपालांसमोर सिनेट सदस्यांचा जमिनीवर ठिय्या, सिनेट सदस्यांना आसन व्यवस्था न केल्याने संताप, प्रशासनाकडून कायम दुय्यम वागणूक मिळत असल्याचा सदस्यांचा आरोप। धाराशिवच्या तुळजाभवानी जमीन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीसाठी 4 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची समिती गठीत, मठांच्या इनामी जमिनींच्या कथित घोटाळ्याची चौकशी होणार, समिती 1 महिन्याच्या आत सरकारला अहवाल सादर करणार।
बदलापुरातील नामांकित बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठ आढळल्याचं प्रकरण, एफडीएची कारवाई, नमुन्यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत बेकरी बंद ठेवण्याचे एफडीएला आदेश. बेकरीच्या दुसऱ्या शाखेत खारीच्या ट्रेमध्ये उंदराचा वावरही आढळला होता. पुण्यातील 11 हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बेकरी व्यावसायिकांवर एफडीएची कारवाई. ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बाबी आढळून आल्याने परवाने निलंबित करण्यात आले. एफडीएने 23 ते 28 जुलै या कालावधीत पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबवली. पुण्याच्या भोरमधील सारोळा गावात प्रसिद्ध हॉटेलची एफडीएकडून झाडाझडती. एफडीएचं पथक आल्याचं कळताच छोट्या मोठ्या व्यावसायिकांची धावपळ. कारवाईच्या भीतीने अनेकांकडून दुकानं बंद. कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहातील पाण्याचा वापर. कुरुंदवाड शहरातील माळभाग परिसरातल्या हॉटेलमधला किळसवाणा प्रकार. स्वच्छतागृहातील नळाचं पाणी पाईपनं हॉटेलमध्ये आणल्याचा प्रकार. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने हॉटेलमध्ये पाहणी करत हॉटेल मालकाला नोटीस बजावली. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेनंतर शहरातील कचरा संकलन अजूनही विस्कळीत. अनेक भागात कचरा संकलनासाठी गाड्या येत नसल्याचं चित्र. शहरातील विविध भागात रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढलेत. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावला. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी फलक लावून इमारतीचं नामकरण केल्याचा दावा. इमारतीसमोर पोलीस बंदोबस्त वाढवला. गोंदिया जिल्ह्यात शिक्षकाकडून 3 विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार. आरोपी शिक्षकाने 3 वर्षाआधी सुद्धा असंच कृत्य केलं होतं. शिक्षकाला रावणवाडी पोलिसांकडून अटक. संजय अग्रवाल असं अश्लील चाळे करणाऱ्या या शिक्षकाचं नाव. लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर झाली आहे चोरी. वॅगनार कारची काच फोडून 70,000ची रोकड लंपास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भर दिवसा चोरीची घटना. समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा 5 जणांची टोळी जेरबंद. या टोळीनं बिहारमधील एका बँक व्यवस्थापकाला तलवारीचा धाक दाखवून लुटलं होतं. वाशिम स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांची संयुक्त कारवाई. मालेगावात वाहून गेलेल्या बालकाचा मृतदेह सापडला. मनपाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांचा संताप. शहरातील बाग मेहमूद परिसरातील फरशी पुलावरून 7 वर्षीय बालक वाहून गेले होते. सांगलीच्या मिरजेत महावितरणच्या सबस्टेशनमध्ये ऑपरेटरचा लोखंडी रॉडने मारून हत्या करण्यात आली. दुचाकी चार्जिंगला विरोध केल्याने वॉचमॅनच्या मुलाचं कृत्य. या प्रकरणी पोलिसांकडून अटक. भंडाऱ्यात अचानक प्रकृती बिघडल्यानं उपचारासाठी नातवाला खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान नातवाच्या निधनाचं वृत्त कळताच आजोबांनीही प्राण सोडला. आजोबा आणि नातवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार होत असताना उपस्थितांचे डोळे पाणावले. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे. श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या दारातच फिर्यादीवर चाकू हल्ला. तर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत फिर्यादीच्या कुटुंबियांनाही मारहाण. 9 जणांवर गुन्हा दाखल, 3 जणांना अटक. चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई. जलनगर भागातून एमडी ड्रग तस्कर अटकेत. सुमारे 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. पुण्यातील दौंडच्या वायरलेस फाटा येथे लॉजवर सुरू असलेल्या देहव्यापाऱ्यावर पोलिसांची कारवाई. अनधिकृत आणि बेकायदेशीर देहव्यापाराविरोधात परिसरातील महिलाही आक्रमक. नवीन कसारा घाटात ब्रेकफेल झालेल्या दुधाचा टँकर रॅम्पवर चढवल्यानंतर पलटी. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पुढील दोन्ही चाकं तुटल्याने टँकर पलटी झाला. चालकासह एक महिला देखील गंभीर जखमी झाली. मीरा भाईंदर घोडबंदर रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षा चालकाचा ताबा सुटला. रिक्षा खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. वेळेत उडी मारल्याने चालकाचा जीव वाचलाय. चाकूचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना अटक. पतीसह घरी परत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न. वडनेर पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा. अमरावती शहरातील हेल्मेट सक्तीला नागरिकांचा विरोध. हेल्मेट सक्ती विरोधात शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत मोठी वाढ. वाघांची संख्या 85 वर पोहोचली. वनविभागाच्या प्रभावी संरक्षणामुळे वाढ. तर मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जंगलालगतच्या नागरिकांना सतर्क. गुरुपौर्णिमेच्या सांगता दिनी साईंच्या चरणी सुवर्ण साखळी अर्पण. 3 दिवसात भाविकांकडून 2.25 कोटींचं सुवर्णदान.